चिंगारी लगनी चाहिए तभी तो आनंद उत्सव होगा. महाभारत मध्ये असं शिकवलं आपल्या धर्मात की आपल्या भावांना कापा, भाऊ भावांमध्ये भानगडी लावा आणि वादविवाद घाला. यासाठी महाभारत नाही झालंय. तर एवढंच लक्ष्मी द्या की तुम्हाला नंतर त्या गोष्टीचं पश्चाताप व्हायला नको आणि तुम्ही त्याचा आत्मसन्मान दुखवायला नको की मी दिलंय तुला. सनातन हिंदू धर्म संस्कृतीमध्ये दीपावलीलाच का महत्व दिलं आहे की देव दानव संवादे मध्यमाने महोददौ उत्पन्नो सीतदा कुंभ विद्रुत विष्णुना स्वयं. नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयाच्या आधी अभ्यंग स्नान करणे. तुम बिन यज्ञ न होवे वस्त्र न कोई पाता आणि खान पान का वैभव सब तुमसे आता. शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात ज्या महालक्ष्मीचा वास असायला पाहिजे म्हणून हाऊ टू मल्टिप्लाय मनी हा काम कुबेराचं. लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी जितकी सुंदर कला दाखवता येईल तेवढं करतात. ते लक्ष्मी माता तुमच्या दारी येते आणि तुम्ही झोपून राहताय. तर आयुष्यभर असं झोपून राहाल. पहिलेच्या काळात दिवाळीमध्ये कोणी फटाके नाही फोडायचं. चांगले वस्त्र आभूषण घालून आपले नातेवाईकांना भेट घेणे, आशीर्वाद घेणे या गोष्टी चालायच्या. दीप जलाते चलो, ज्योत से ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो आणि राह में आए जो दीन दुखी सबको गले से लगाते चलो. आज आपल्यासोबत आहेत श्री दुर्गदत्त मनोहर शर्माजी. हे धुळ्यातील पांढरा नदी काठी असलेले श्री सिद्धेश्वर गणपती मंदिरातील पुजारी आहेत. त्यांची ही 5वी पिढी आजही मोठ्या निष्ठेने या मंदिराची सेवा करते. हा वारसा आणि ही निष्ठा खरोखर खूप प्रेरणादायी आहे. सन 1999 पासून ज्योतिषी, वास्तुशास्त्र, पाठपूजा तसेच भजन कीर्तन आणि रामायण भागवत यासारख्या हिंदू धर्माचे तत्वज्ञानांचे ते 20 वर्षापासून अनुभवी आहेत. ते आपल्या धुळ्यातच नाही तर पुणे, मुंबई, नाशिक, जळगाव आणि आपल्या आसपासच्या खेडोपाड्यांमध्ये त्यांची सेवा ते पोहोचवत असतात. मित्रांनो, दिवाळीच्या या मंगलमय दिवसांचे आपण त्यांच्याकडनं महत्त्व, त्यामागची कथा आणि आपले पारंपरिक पूजे तसेच धार्मिक विधींचे ज्ञान जाणून घेणार आहोत. या दिवसांमध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे सुद्धा आपल्याला कळेल. तर मित्रांनो, आपला हा पहिला एपिसोड असेल. आमच्याकडनं काही मिस्टेक झाला असतील तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तुमच्या सबस्क्राईब केल्याने आम्हाला पुढच्या गेस्टला बोलवण्यात प्रोत्साहन मिळेल. तर आपल्या पहिल्या एपिसोडची सुरुवात करूया. तर गुरुजी, कसे आहात तुम्ही? मी दिसतोय हट्टाकट्टा आणि तसाच आहे. आपल्या हिंदू सनातनी धर्माचा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. तुम्ही माझ्या व्ह्युअर्सला काय सांगू इच्छिता? शुभम, सर्वप्रथम मी सगळ्यांना एकच सांगू इच्छितो, वंदो गुरुपद परमपरागा. हे गुरुच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने आणि काही आपले जन्मोजन्माचे पुण्य उदयला आले तेव्हा आपण या सनातन हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो आहेत. आज हिंदू धर्माचा, सनातन हिंदूचा सगळ्यात मोठा पर्व म्हणजे दीपावली. हिंदीमध्ये दीपावली, आपण दिवाळी म्हणतो. आणि हा पर्व संपूर्ण देशात आणि विश्वात जिथेही हिंदू लोक असतात तिथं साजरा करण्यात येतो. दीपावली हा दिव्यांचा उत्सव. लोक दीप प्रज्वलित करतात. अग्नि प्रज्वलितम वंदे जात वेद हुताशनम हिरण्यवर्णमनलम समृद्धिम विश्वतोमुखम. अग्नी प्रज्वलित झाली ना तर विश्वाचं कल्याण करते. अग्नी, अनेको प्रकारची अग्नी या शास्त्रामध्ये सांगितली आहे. दावाग्नी जी वनामध्ये लागते, जे पोटामध्ये असते, ती उदर भरण्यासाठी, ते अन्न पचवण्यासाठी जी अग्नी असते त्या अग्नीला म्हणतात जठर अग्नी. तर दिव्याला जी अग्नी असते ती ज्योत असते. ती ज्योत प्रज्वलित झाली, चिंगारी लगनी चाहिए तभी तो आनंद उत्सव होगा. तुम्ही बघा, एखादा खूप आध्यात्मिक व्यक्ती आहे, धार्मिक व्यक्ती आहे किंवा संत ऋषीगण जे काही असतात त्यांना ते दीप प्रज्वलन केल्याशिवाय ध्यान मुद्रा लागत नाही. तर ते दीपोत्सव आहे. दिवाळीच्या दिवशी काय करावे, कसे करावे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. सर्वप्रथम ही दिवाळी जी आहे, सगळ्यांच्या मनात भ्रम आलेला असतो की दिवाळी राम भगवंत आले म्हणून आपण दिवाळी साजरा करतोय. सगळ्यांना काय वाटतं की वनवासातनं राम भगवंत आले म्हणून आपण दीपावली साजरा करतो. तसं नाही आहे. तसं राहिलं असतं तर रामाची पूजा झाली असती ना दिवाळीच्या दिवशी. पण आपण कुठं रामाची पूजा करतो त्या दिवशी?
त्या दिवशी कोणती पूजा होते? लक्ष्मी मातेची, कुबेर भगवंताची, धन्वंतरीची, या 3 पूजा होतात. बरोबर. तर राम भगवंतांनी जसं रावणाचा वध केला दसऱ्याच्या दिवशी, सेम डे ते तिथून निघालेत. आणि त्यांचे कुठं प्रमाण नाही आहे की अमुक दिवशी ते पोचले. कारण की भरतनी शपथ घेतली होती, 14 वर्ष पूर्ण झाले आणि माझा भाऊ नाही आला तर मी माझा देह त्याग करेल. तर जर ते लवकर आले नसते, ते पुष्पक विमानाने वापिस आले. सगळ्यांना माहीत आहे आता विमानाला गती काय असते ते पण आपण बघा. आता लोक, शास्त्रज्ञ, सायंटिस्ट लोक, जे काही आविष्कार करणारे लोक आहे, यांनी विमानाची उत्पत्ती केली मोजून 200, 300, 400 वर्षापूर्वी. पण आपल्या धर्मात लाखो वर्षापूर्वी सनातन हिंदूमध्ये ते पुष्पक विमानाचा उल्लेख आहे. ते कसं बनल्या गेलं आणि काय बनल्या गेलं त्याचेही प्रमाण आहे. तर अशा सनातन संस्कृतीमध्ये आपण जन्माला आलो आहे. तर राम भगवंत येऊन गेले, त्याच्यानंतर ते दीपोत्सव, दीपावली या सगळ्या गोष्टी घडल्या. पण दिवाळी का बनवतात मी सगळ्यांना सांगतो. हा 1 दिवसाचा प्रवास नाही. दीपावली बनवणे हा 1 दिवसाचा प्रवास नाही. आपण युगोयुगोपासून या पृथ्वी तळावर आहे. तर जसं जसं काही प्रसंग घडत जातात तसे तसे उल्लेखनीय इतिहास घडत जातात. तर त्याच्यात घडलं असं की देव दानव संवादे मध्यमाने महोदधौ. कुठं त्यांची कल्पना, कुठं त्यांची बुद्धी आणि कुठं कोणतं विवेक आहे त्यांच्याकडं, की समुद्राचं मंथन केलं त्यांनी. काय केलं? समुद्राचं मंथन. कोणी केलं? देव आणि दानव. देव दानव एकत्रित झाले आणि त्यांनी काय केलं की आपल्याला काहीतरी बेस्ट पाहिजे, बेटर दॅन दी बेस्ट. तर आपण काय करतो? मंथन केलं तर ताक बनवतो. तर यांनी काय मंथन केलं? डायरेक्ट समुद्र मंथन केलं. एक साईडला देव उभे होते, एक साईडला दानव उभे होते. देव दानव संवादे मध्यमाने महोदधौ उत्पन्नो सीतदा कुंभ विष्णुना स्वयं. तर अशा समुद्र मंथनातनं प्रागट्य झालं धन्वंतरीचं. कोणाचं प्रागट्य झालं? धन्वंतरी. 14 रत्न निघाले. किती? 14. त्याच्यातनं धन्वंतरी निघाले. ते धनत्रयोदशीच्या दिवशी. असे धन्वंतरी म्हणजे काय? आपण डॉक्टर लोक बघतो ना, ते आपले धन्वंतरी आहे. अच्छा. प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही रहस्य दडलेलं असतो. डॉक्टर लोक खूप आध्यात्मिक, धार्मिक आणि देवाला मानणारे असतात. कोणत्याही हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाऊन बघा, गणपतीचं फोटो दिसेल, कोणत्या ना कोणत्या देवाची प्रतिमा दिसेल तुम्हाला. ते जे आपले सामान्य लोक तर डॉक्टरांमध्ये देव बघतात, नाही का? हा. तर ते देव जे आहे, जे त्यांना माहीत आहे मी कितीही औषधोपचार केलं, शेवटी त्या धन्वंतरीची कृपा पाहिजे तर दिलेली औषध लागू पडेल. आता इथिक्स असतात काही. एखादा गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर असतात ना, ते खूप देवाला मानतात, पण त्यांना सांगितलं ना की चला मंदिरात दर्शन करून घेऊ, ते नाही म्हणतील. का बरं असं? आंघोळ नाही झाली आहे, माझं काम चिरफाड करण्याचं आहे, अमुक अमुक माझं. तर थोडंसं त्यांना शुद्धतेचं भय असतो. याचा अर्थ हे नाही की ते देवाला मानत नाही. आणि या पृथ्वी तळावर असा कोणताच व्यक्ती नाही जो देव मानत नाही. असा कोणता धर्म नाही जो देव मानत नाही. प्रत्येक व्यक्ती देव मानतोय. आता एक छोटासा उदाहरण, तुम्ही आणि मी, आपण सगळे बसलोय, आपण दोघी बसलोय एक रूममध्ये. मी उठून चालले गेलो आणि एक नोटबुक तुझ्या पायाखाली आली, तर तू काय करणार? सर्वात आधी तर पाय पडेल, मग ते उचलेल. अच्छा, हे कोणी ब्राह्मणांनी शिकवलं तुला? नाही. हे कोणी शिकवलं? कोणीच नाही. ते ऑटोमॅटिक आपण बघतोय, आपल्याला समजतंय की ही सरस्वती आहे. आपल्यामध्ये ती भय. सुन उमा कहू जगरीती, भय बिना होईना प्रीती. महादेवाने पार्वती देवीला सांगितलं, सुन उमा कहू जगरीती, भय बिना होईना प्रीती. मुलाला बापाचा धाक असला तर तो व्यवस्थित राहील. धाक पाहिजे काहीतरी. आपल्याला पोलिसांचा धाक आहे म्हणून आपण काही चुकीचं करण्याच्या आधी 100 वेळेस विचार करतो की याचं काय होईल. तर पोलिसांपेक्षा मोठा धाक कोणाचा असेल तर तो आहे धर्माचा.
एखादा व्यक्ती राजा बनतो ना, मागच्या काळामध्ये इतिहासामध्ये जेव्हा तो राजा बनायचा, तर राजा बनताना एक छोटंसं दंड असायचं, त्याला म्हणतात धर्मदंड. आपण खूप ऐकलं ते सेंगॉल. काय ऐकलं? ते नरेंद्र मोदींनी ठेवलं, ते सेंगॉल ठेवलं. आजपर्यंत आपल्या संसदेत कुठंच ठेवल्या गेलेलं नव्हतं. तो एक दंड आहे, सेंगॉल का काहीतरी म्हणत होते ते इंग्लिशमध्ये. आम्ही म्हणतो धर्मदंड. धर्मदंड असतो. तर राजा पहिले बनायचे ना, तर राजा बनताना त्यांचं राज्याभिषेक असायचं. तर त्या राज्याभिषेकमध्ये तो राजा सगळ्यांना प्रजेला म्हणायचा की अदंड्योस्मी, आजपासून मला कोणी दंड देऊ शकत नाही, आजपासून मी अभय आहे, अदंड्योस्मी. तर तेव्हा धर्मगुरू यायचे, तो सेंगॉल असायचा ना, तर तो सेंगॉल म्हणजे काय आपण धर्मदंड म्हणतो, ते डोक्याला 3दा लावायचे. धर्मदंड्योस्मी म्हणजे आजपासून तू भलेही अदंड असेल, तुला कोणी दंड देऊ शकत नाही, पण धर्मदंड्योस्मी, तुला धर्मदंड देऊ शकतो. तर तो सेंगॉल धर्मदंड ते कपाळी 3 वेळेस लावायचे. त्याहून मतलब काय होतं? त्याचा अर्थ असं की राजा, भलेही तू आमच्या सगळ्यांचा राजा आहे, भलेही तुला कोणी शिक्षा देऊ शकत नाही, पण धर्म बसला आहे, हा धर्म तुला शिक्षा देईल. तर धर्माची भीती आपल्या मनात आहे. ती नोटबुक पायाखाली आली, आपण काय केलं? डोक्याला लावलं. अच्छा, कोणी शिकवलं की आपली आई, आपले वडील हे देव आहे? हे धर्माने शिकवलं. धर्म असं शिकवतो का आई वडिलांची सेवा करू नका? ते नवीन पोरं येतात, नवीन काहीतरी ऐकून घेतात, ते म्हणतात की काय खूप देव 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 लावलंय. अहो, देवदेव लावलंय म्हणून या जगामध्ये भीती निर्माण आहे देवाची. तर भीती निर्माण आहे म्हणून सगळं व्यवस्थित चालतंय. तर भय बिना होईना प्रीती. गुरुजी, दिवाळी हा सण कसा साजरा करावा? शुभम, जसं माझ्या घरात माझी पत्नी, मुलं, नाते संबंधी आणि मित्र यांच्याशिवाय माझ्या घराची शोभा आहे का? नाही. तर हे उत्सव जे असतो ना दिवाळीचा, हे सगळे हितचिंतक, मित्र, आप्तेष्ट, स्वजन, नाते गोते, भाऊ बहीण सगळ्यांनी मिळून साजरा करायचा असतो. या दिवशी भेटवस्तू, आपल्यात शक्ती सामर्थ्य जसं असेल तशा भेटवस्तू एकमेकांना द्यायची असते. कोणी नातेवाईक कमकुवत असेल तर त्यांच्याकडं आपण लक्ष द्यायला पाहिजे. त्यांना वस्त्र, काही आभूषण तर आपण देऊ शकत नाही, इतकी श्रीमंत अंबानीही श्रीमंत झाले तर ते काही आभूषण वाटत नाही नातेवाईकांना. पण निदान त्या कुटुंब, जो आपल्या जवळचं मित्रांपैकी जे साधारण कुटुंब आहे, गरीब कुटुंब आहे, त्यांना आपण मदत करावी. दिवाळीच्या आधीच आपण त्या गोष्टीचं लक्ष ठेवावं. सगळ्यात मोठी दिवाळी कोणती? की जे आपले जवळचे नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये जे कमकुवत आहे पैशांमध्ये, ज्यांना अडचणी येत आहे, जीवनात काहीतरी अनस्टेबिलिटी आहे त्यांच्यामध्ये, आणि त्यांच्या इथं हा उत्सव बनत नाही व्यवस्थित, हा आपल्याला लक्षात येतोय, तर तिथं जाऊन त्यांना पाहिजे तेवढी मदत योग्य पद्धतीने करावी. आणि त्यांनी दिवाळी बनवली तर समजून घ्यावं की तुमची लक्ष्मी प्रसन्न झाली. पण एक लक्षात ठेवा, महाभारतचं युद्ध का झालं? संपत्तीमुळं. की महाभारतमध्ये असं शिकवलं आपल्या धर्मात की आपल्या भावांना कापा, भाऊ भावांमध्ये भानगडी लावा आणि वादविवाद घाला. यासाठी महाभारत नाही झालं आहे. महाभारत तुम्हाला आणि मला शिकवण्यासाठी झालं आहे की जीवनात जिथंही पैशांचं व्यवहार झालं तिथं कटकटी होतील. तर पहिल्यापासूनच इतके पैसे द्या की इतकंच खिशाला हात लावा की तुम्हाला पुढं दुःख व्हायला नको, आणि तुम्ही त्या गोष्टीचं वारंवार त्या व्यक्तीवर प्रेशर करायला नको की माझ्यामुळं तुझं झालं, मी दिलं. तर या गोष्टी व्हायला नको. दोघांमध्ये संवाद होतात. हा, तर आपली महाभारतची जी रचना झाली ते देवाने म्हणूनच केली आहे की तुम्ही शिकून घ्या. येणारा युग आहे कलियुग. या तो बाल से गला काट देगा आदमी. काय से गला काटेगा? बाल से. सोबत असतो, प्रेमात गोड बोलतो एकदम, आणि केसाने गळा कापून निघून जातो, माहीत पडत नाही. तर हे महाभारतात आपल्याला आधीच शिकवून दिलंय. भाऊ भावाचा नाही होणार, मित्र मित्राचा नाही होणार, जे आहे मतलबाचे रिश्ते. पण मी एकच सांगतो सगळ्यांना
की हे का शिकवलं गेलं, जेव्हा पैसा येईल मध्ये तेव्हा या गोष्टी घडेल. तुम्ही त्या गोष्टीला येऊ देऊ नका. इतकंच द्या कोणाला की आपल्याला त्रास होणार नाही. कोणाच्या दवाखान्यासाठी तुम्ही उभे राहून घ्या आणि एकच समजायचं, दिलेली पैसे कधी, दिलेली मदत कधी वापिस येणार नाही. हे समजून तुम्ही मदत केली तर तुमची दर दिवाळीला तुमच्या घरात आहे ना नातेवाईकांची गर्दी राहील आणि तुम्हाला प्रेमात आहे ना पाय पडायला लोक येतील की नाही दादा तुम्ही नेहमी आमच्या पाठीशी असतात. पण पैसा दिला की दुश्मन झाला आणि या जगाची रीत आहे, ज्याला दिला तोच दुश्मन होईल. तर ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. ज्यालाही तुम्ही पैसे देताय तो तुमचा दुश्मन होणार आहे, ही 1,00,000% सत्य गोष्ट आहे. तर एवढंच लक्ष्मी द्या की तुम्हाला नंतर त्या गोष्टीचं पश्चाताप व्हायला नको आणि तुम्ही त्याचा आत्मसन्मान दुखवायला नको की मी दिलंय तुला. या गोष्टी नाही घडल्या तर मग भावाभावामध्ये प्रेम असायला पाहिजे. नातेवाईकांशिवाय दीपावलीचा आनंद नाही. नातेवाईक जवळ पाहिजे, सगळे संबंधी जवळ पाहिजे आणि सगळ्यांसोबत आनंदाने दीपोत्सव साजरा करावा. दिवाळीमध्ये किती दिवस असतात आणि त्यांचे धार्मिक महत्त्व काय असते? दीपावलीमध्ये 5 दिवसाची दिवाळी असते. धनत्रयोदशीपासून तर भाऊबीजेपर्यंत चालणारा हा सण आहे. अच्छा, हा सण का बनवतो? सनातन हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये दीपावलीलाच का महत्त्व दिलं आहे ते मी सांगतोय की देव दानव संवादे मध्यमाने महोददौ उत्पन्नो सीतदा कुंभ विद्रुत विष्णुना स्वयं. म्हणजे देव दानवाचा संवाद झाला आणि त्यांनी दोघांनी मिळून ठरवलं की आपण समुद्रमंथन करायला पाहिजे आणि ते समुद्रमंथन केलं आणि त्या समुद्रमंथनातनं पहिले देव आले 14 रत्नांपैकी धन्वंतरी. धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवीची पूजा, धन्वंतरी भगवंताची पूजा होते. ठीक आहे. 1 दिवसाचा इतिहास नाही. दीपावली का बनवतात, दिवाळी का बनवतात, हा लॉंग एगोपासून आपला एक इतिहास चालू झालं आहे. तर 3 युग मागे झाले. पहिला युग झाला त्रेतायुग, त्याच्या आधी सतयुग होता, मग त्याच्यानंतर द्वापर युग आला. तर या तिघी युगांमध्ये ज्या ज्या घटना घटित झाल्या त्या घटना, चांगल्या घटना ज्या दिवाळीच्या दिवशी घटित झाल्या त्या घटनांचा उल्लेख सांगितला गेलेला आहे. तर पहिला उल्लेख असा सांगितला गेला आहे, धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा. कारण की समुद्रमंथनातनं निघाले, प्रत्येक व्यक्ती आरोग्यवान असायला पाहिजे म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा होते आणि समुद्रमंथनातनं धन्वंतरी निघाले आहेत तर त्या धन्वंतरीचं पूजन, घरातल्या लक्ष्मीचं पूजन. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण नवीन वस्त्र घ्यावे, नवीन भांडे घ्यावे आणि नवीन वस्तू जे काही घ्यायची असेल त्या धनत्रयोदशीच्या दिवशी घ्यायची. ते घेतल्याने असं म्हणतात त्या वस्तू अक्षय असतात. त्या वस्तूमध्ये जसं पाण्याचा ग्लासही घेतला तर तो ग्लासमध्ये जो पाणी आहे त्याच्यात पॉझिटिव्ह एनर्जी अधिक राहील, त्याच्यात धन्वंतरीची कृपा राहील. ती औषधी आहे. धन्वंतरी म्हणजे काय? औषध. आणि त्या धन्वंतरीची कृपा आपल्या कुटुंबावर नेहमी असायला पाहिजे म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी घरात ठेवलेली लक्ष्मी, कुबेर आणि धन्वंतरी देवाचं पूजन करणे, दीपोत्सव करणे, घराच्या बाहेर दीपक लावणे, सरसोच्या तेलाचे दिवे असे लागत नाही. पण दीपावलीच्या या 5 दिवसात आपण सरसोच्या तेलाचे दिवे लावू शकतो आणि तुपाचा दिवा जो असतो तो महालक्ष्मीकडे लावणे. उजव्या हाताला लक्ष्मी देवीच्याकडं आपण तो दिवा लावायचा. गुरुजी, दिवे लावण्याचे महत्त्व म्हणजे काय होतं? दीपक नाना प्रकारचे असतात. मातीचे दिवे असतात, काशाच्या वाटीचे दिवे असतात. तर हा दीप ब्रह्मरूप आहे. भो दीप ब्रह्मरूपस्त्वम अंधकार निवारक इमा मया कृताम पूजाम गृह्णस्तेज प्रवर्धय. की हे दीपदेवता, आमच्या कुटुंबात प्रकाश, धन, संपत्ती आणि विवेक पाहिजे. खूप लक्ष्मी असली आणि विवेक बुद्धी नाही आहे तर काय कामाची ती लक्ष्मी? आपल्या धर्मात सांगितलं आहे की अष्टलक्ष्मी असते. राजलक्ष्मी, धनलक्ष्मी, वैभवलक्ष्मी, आरोग्यलक्ष्मी, संतानलक्ष्मी. तर या अष्टलक्ष्मीची आपल्या इथं प्रसन्नता असायला पाहिजे म्हणून दीप उत्सव करणे.
तुम्हाला सांगू इच्छितो, या समुद्र मंथनातनंच लक्ष्मी मातेचं प्रागट्य झालं. पुढचा विषय, आता पहिला विषय आला की आपण धनत्रयोदशी का बनवतो. समुद्र मंथनातनं निघालेले जे देव आहे ते देव, त्यांचं पूजन आपण करतोय. ते देव आहे धन्वंतरी आणि म्हणून आपण धनत्रयोदशीची पूजा करतोय. ज्या लोकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवाची उपासना केली, त्यांचं नामस्मरण केलं आणि धन्वंतरी देवाचं पूजन केलं, त्या लोकांना संपूर्ण वर्ष आरोग्य, वैभव आणि स्वास्थ्य चांगलं असतो. म्हणून या गोष्टीसाठी आपण धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी देवाचं पूजन करतो. धन्वंतरी देवानी सुश्रुत संहिता आणि अनेको प्रकारचे जे ग्रंथ लिहिलेत, ते ग्रंथ आजही आपल्या जीवनात कामास येत आहे. खूप लोकांनी त्याचं अनुकरण केलं, मोठमोठे डॉक्टर पण झालेत ते. आता दुसरा दिवस येतो नरक चतुर्दशी, आपण म्हणतो त्याला रूप चौदस. या दिवशी सगळ्यांनी सूर्योदयाच्या आधी उठणे लावणे, तेल लावणे आणि अभ्यंग स्नान करणे. जे लोक अशा पद्धतीने दिवसाची सुरुवात करतात नरक चतुर्दशीच्या दिवशी, त्या लोकांना जादूटोणा, भूतबाधा, अघोरी विद्येचं प्रयोग झालेले असेल, काही लोक आपल्या सुखाने दुखी आहे, तर ते काही ना काही नेगेटिव्हिटी आपल्या इथं टाकत असतात. तर जे काही नेगेटिव्हिटी आपल्या जीवनात आलेली आहे, ती नेगेटिव्हिटी काढण्यासाठी रूप चौदस म्हणजे नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयाच्या आधी अभ्यंग स्नान करणे. जुने कपडे घालायचे नाही, जुने कपडे आंघोळीच्या वेळेस घालायचे अच्छा, आणि ते अभ्यंग लावून घ्यायचं आणि तेलाने मालिश करून घ्यायची हातपायाची, उठणे लावून घ्यायचे आणि ओम काली नमः, ओम काली नमः हा मंत्र म्हणून आंघोळ करून घेणे. जे काही तांत्रिक अघोरी उपाय तुमच्यावर झाले असेल ते नष्ट होतात आणि ते जे कपडे आहे, ते जुने पुराणे जे असतात, ते नदीत टाकून देणे, फेकून देणे. इन शॉर्ट, कपड्यांसहित आंघोळ करायची. हा म्हणजे जुने कपडे असतात ते खरं असतं का? आपण ते या जगामध्ये ना कोणतीही गोष्ट असत्य नाहीये. हा, आपण म्हणतो थंडी आहे, तर कुठं दिसते ती थंडी? दिसत नाही, पण ती वाटते, ती आहे ना, वाचते ती. तर तसं जीवनात असत्य काही नाही, पण काही लोक खूप हवा करून घेतात त्या गोष्टीची, की तुझ्यावर असं झालंय तसं. ज्याच्यावर नाही झालंय ते पण डिस्टर्ब होतात. ही एक नेगेटिव्ह एनर्जी असते, ती माणसाला डिस्टर्ब करत असते. आपल्या मनात शंका येऊन जाते की आपल्या बरोबर पण झालं असेल काहीतरी, आपलं वाईट होतं की आपल्या मनामध्ये असं आहे की माझ्या मागं काहीतरी निगेटिव्ह एनर्जी हो असं. हा, तर ती नेगेटिव्ह एनर्जी काढायची असेल ना, तर रूप चौदस म्हणतो आपण त्याला. या दिवशी कालिका मातेचं प्रागट्य झालं होतं आणि ती महाकाली जगदंबेने सगळ्या असुरांचं नाश केलं आणि वापिस कैलास पर्वतवर जेव्हा ते जात होते, त्या दिवसाला नरक चतुर्दशी म्हणतात. तर अशा जगदंबा भवानी महाकालीचा दिवस आहे. या दिवशी हनुमंताचीही पूजा केली जाते. तर साऊथमध्ये दक्षिणकाली महाकाली यांची पूजा होते आणि आपल्या इथं हनुमंताच्या देवस्थानात जाऊन श्रीफळ समर्पित करून हनुमंताचं उजव्या पायाचा सिंदूर जो व्यक्ती कपाळी लावतो, त्या व्यक्तीला संपूर्ण वर्ष कोणत्याही प्रकारची बाहेर बाधा व्यापत नाही, म्हणून रूप चौदसचं महत्त्व आहे. तर गुरुजी, रूप चौदसची काही कथा आहे का? हा, जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं की धन्वंतरीची एक कथा आहे, ती धनत्रयोदशीची होती. तसं रूप चौदसची एक कथा आहे. कथा अशी आहे की हिम नावाचे राजा होते. राजा अत्यंत बलवान, शक्तिशाली आणि धर्मपरायण होते. पण काही चुकी घडल्याने राजेला श्राप मिळाला आणि तो श्राप असा होता की हे राजन, तुमच्या मुलाचं ज्या दिवशी लग्न झालं त्याच्या 4थ्या दिवशी तुमच्या मुलाची मृत्यू होईल आणि ती मृत्यू पण सर्पदंशाने होईल. कशाने होईल? सर्पदंशाने, स्नेक बाईट. काही लोकांना भीती असते, मला साप चावून घेईल. ते पुणे, मुंबई, आपण अमेरिकेतही गेलो तर त्या लोकांना
ते भय निर्माण असतो की बिल्डिंगच्या 20व्या माळ्यावर असतात ते राहायला आणि त्यांना स्वप्न येत असतात घडी घडी की मला स्वप्नात सापानी चावलं. ते सर्पदंश. सर्प ही भीती काय येते माहिती आहे का? पूर्वजन्मी या लोकांनी खूप सापांना मारलेलं असतं. असं पण हां, असतं. तर त्यांना ते घडी घडी ती भीती निर्माण होते की मनात ते पूर्वजन्मीचे पाप या जन्मी येतात आणि ते सर्पदंशाने मला काहीतरी होईल ही भीती त्यांच्या मनात बसलेली असते. तर या गोष्टीत आपण नंतर जाऊ. त्याचाही उपाय आहे, ते पण मी सगळ्यांना सांगेल की ही भीती कशी काढावी. तर राजा हिमला श्राप होता की तुझ्या मुलाचं लग्न झालं की त्याच्या 4थ्या दिवशी त्याची मृत्यू होईल, ते पण सर्पदंशाने. लग्न झालं त्याच्या 4थ्या दिवशी रूप चौदस होती, म्हणजे नरक चतुर्दशी होती. त्यावेळेस जी नवविवाहित वधू होती ती धार्मिक होती खूप. तिने काय केलं, सगळं आभूषण, सोनं, हिरे जवाहरात सगळे दारावर आणून ठेवून घेतलं आणि त्याच्यावरती एक सरसोच्या तेलाचा दिवा लावून दिला. आज सर्पदंशाने पतीचं मृत्यू आहे ना, तर मी बघेल तो साप कोण आहे. तर रात्रीची वेळ होती, साप आला. सर्पनी पाहिलं की इतकं सर्वस्व त्याग करून दिलं यांनी. तर त्या सापाने जे धन संपत्ती आणि ते ठेवलेले आभूषण होते त्याला एक विडा घातला आणि त्या दिव्याला नमस्कार करून निघून गेला. ही आहे नरक चतुर्दशी. म्हणजे नरक यातना तुमची नष्ट होऊन जाईल. नरक चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही देवाची उपासना केली, महालक्ष्मीचं पूजन केलं, महालक्ष्मीचं जप केलं, तर या दिवशी केलेले जे काही पुण्यकर्म आहे, जे काही अभ्यंग स्नान मी सांगितलं ते स्नान केलं, तर नरक यातना नष्ट होते. माणूस निरोगी होतो, आजार नष्ट होतात. म्हणून या नरक चतुर्दशीच्या दिवशी ती नवविवाहित वधूने हे सगळं वस्त्र, आभूषण, सोनं नाणं ते ठेवलं. सापानी पाहिलं, विडा घातला आणि निघून गेला. तेव्हापासून या दिवशी धनाची पूजा होते. ते असंच असतं नाही का, ते पिक्चर वगैरे मध्ये दाखवतात कधी कधी कुठून तरी असं खजिना आहे, सोनं निघालं, तिथं साप असतो. हा, तर ही स्टोरी तीच आहे. म्हणजे ती लागू पडते का? ती लागू नाही पडत. जिथंही गडलेलं धन आहे, लक्षात घ्या, ज्या जमिनीमध्ये पहिलेच्या काळामध्ये ना बँका नव्हत्या, तर लोक धन, नाणे, आभूषण आणि सोन्याचे शिक्के जे काही असायचे ते जमिनीमध्ये गाडून ठेवायचे. आणि ही जमीन आहे ना आपल्या पोटात काही वस्तू ठेवत नाही, ती सरकत जाते जमिनीच्या खालून. पुढं का खाली? पुढं नाही, खाली नाही. आता आपण थोडी ना सांगू शकतो कुठं. तर त्या धनाचं रक्षण ज्या व्यक्तीने लपवलेलं आहे त्याला सर्पाची योनी भेटते आणि तो रक्षण करण्यासाठी त्या धनाच्या पिंडेवरती येऊन बसतो. सापाला आकर्षण करतं का सोनं वगैरे? नाही, सापाला सोनं आकर्षित नाही करत. माझं म्हणणं नीट लक्ष देऊन ऐका की ज्या लोकांच्या प्लॉट, प्रॉपर्टी, शेतीमध्ये धन गाडलेलं असेल पुरातन, तर त्या लोकांच्या, ज्या लोकांनी गाडलं असेल, जे पित्र असतात त्यांचे वडील पंजोबा, खापर पंजोबा, गाडणारे तेच लोक असतात आणि त्यांचं चित्त अडकलेलं असतो त्या धनामध्ये. तर चित्त अडकलेला असतो तर लोक येऊन आम्हाला सांगतात, गुरुजी आमच्या इथं एक मिशीवाला साप आहे, त्याला मोठमोठ्या मिशा आहे. अरे मी म्हटलं ते साप नाही, तुझा पंजा आहे तो. तिथं धन गाडलेलं आहे, तो भटकत असतो तिकडच्या तिकडं, विडा घालत फिरत असतो. कारण की त्यांनी कष्टाने कमवलेलं धन असतो. त्यांची इच्छा असते माझ्या मुलांना, नातूंना कोणाला भेटायला पाहिजे, ठराविक व्यक्तीला भेटायला नको. म्हणून ते रक्षण करण्यासाठी ते असतात. ते तर ती काढण्याची विधी आणि ते सगळं त्याच्यात आपण नाही जायचं. आपण आता नरक चतुर्दशीचा विषय घेतोय. तर आता नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान केलं, मग आपण दिवे लावले, दीपोत्सव केलं. संध्याकाळच्या दिवशी दीपोत्सव करावा. असं केल्याने नरक यातना नष्ट होते, वैभव, आरोग्य या 2 गोष्टीची प्राप्ती होते. नरक चतुर्दशीची एक कथा अजून येते. नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचं वध केलं. आता हा नरकासूर आहे ना, याला वरदान होतं की हा कोणाकडनं पराजित होणार नाही. याला 16,000 स्त्रियांना यांनी बंदी बनवून ठेवलेलं होतं. आता इतक्या आई भगिनी आपल्या बंदीमध्ये आहे, हे देवाला चालेल का? नाही चालणार. तर देवानी लक्ष्मी मातेची प्रार्थना केली. ती लक्ष्मी कोण? ती घरात त्यांच्या सोबतच आहे.
सत्यभामा. कोण? सत्यभामा. कृष्ण भगवंताची पत्नी. युद्धाला दोघी सोबत गेले. पहिला युद्ध असा होता तो की सहपत्नीक युद्ध लढलं, कारण की त्याची मृत्यू, नरकासुरची मृत्यू एक स्त्रीच्या हाताने होणार होती. तर भगवंताने सापळा बनवला आणि लागले त्याच्या मागे आणि त्या नरकासुरचं केलं वध. आणि ती 16,000 ज्या स्त्रिया होत्या कैदेमध्ये, त्या आई भगिनींना सगळ्यांना मुक्त केलं तिथून. आता लोक म्हणतात ना, कृष्ण भगवंत तुमचे देव असे आहे की 16,000 पत्नी त्यांच्या. अहो, ते शोषित वर्ग आहे, त्यांच्यावर अन्याय होत होते. आणि ते श्रीकृष्ण होते की त्यांनी 16,000 रूप धारण केले. किती रूप धारण केले? 16,000. तेवढे रूप धारण केले आणि त्यांना एक्सेप्ट केलं, त्यांना ग्रहण केलं. आपण 2 रूप तरी धारण करू शकतो का? नाही. मग कशाला अकला चालवतात? ते हा, ते कृष्णाने असं केलं आणि यांनी असं केलं. विश्वामध्ये असा पुरुष कधी जन्माला आला नाही की ज्याचं बालपण असं त्यांनी गाजवलं की त्या बालपणाला बघून प्रत्येक आई म्हणते की हे कन्हैया, मुलाचं नाव कान्हा ठेवते. काय ठेवते? कान्हा. का ठेवते? की संपूर्ण विश्वामध्ये असं बालपण कोणाचं नव्हतं जे श्रीकृष्णाचं होतं. पूर्ण परमात्मा म्हटलं गेलंय त्यांना. अशी जवानी होती की रणभूमीमध्ये एक पण टिकला नाही. योग साधना केली, ती अशी योग साधना केली त्यांनी की युगोयुगांतर तक त्यांची ख्याती आहे. तर बालपण पण, जवानी पण आणि वृद्धत्व पण असं भोगलंय श्रीकृष्णांनी. तर त्यांना पूर्ण ब्रह्म म्हटलं गेलं. काय म्हटलं गेलं? पूर्ण ब्रह्म. कोणत्याही देवाला पूर्ण ब्रह्म म्हटलं गेलं नाही. हेच सच्चिदानंद परब्रह्म, हेच पूर्ण ब्रह्म. ही कथा महत्त्वाची होती की नरकासुरचं वध केलं आणि त्या नरकासुरच्या वध केल्याने नरक चतुर्दशी असं नाव पडलं. आपण उपटन लावतो आणि अभ्यंग स्नान करतो म्हणून रूप चौदस. जे दिसायला कुरूप असतात, ज्यांना लावण्य पाहिजे असतो, त्यांनी नरक चतुर्दशीच्या दिवशी आपलं रूप, रंग, म्हणजे एखाद्या व्यक्ती सावळा असतो पण तो लावण्य असतो त्याला, तर ते रूप चौदस असते. त्या दिवशी अभ्यंग स्नान केल्याने लावण्य येतो, तेजोमय होतो मनुष्य. आणि हा तेज जो असतो ते गोरं झाल्याने किंवा स्किन ब्राईट असल्याने माणूस सुंदर दिसतो असं नाही आहे. तर हा रूप येतो रूप चौदसच्या दिवशी अभ्यंग स्नान केल्याने. या दिवशी 14 दिवे लावायचे सायंकाळच्या वेळेस. ज्या लोकांनी 14 दीपक लावले या दिवशी सायंकाळी, त्याच्या इथं नरक यातना कोणाला भेटत नाही असं देवानी साक्षात वरदान दिलं आहे. गुरुजी, तुम्ही पहिल्या दिवसाबद्दल सांगितलं, धनत्रयोदशीच्या दिवशी. दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्थी. आता आपण वळूया लक्ष्मीपूजन. तर शुभम, दीपावली हा सण का बनवला जातो याचं पौराणिक खूप महत्त्व आहे. प्रत्येक युगात त्याचं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. जसं कृष्ण जन्माच्या वेळेस दिवाळी का बनवली गेली, मग त्याच्यानंतर राम जन्माच्या वेळेस त्रेतायुगमध्ये दीपावली का बनवल्या गेली, आणि सतयुगात जे समुद्रमंथन झालं त्या दिवशी समुद्रमंथनातनं महालक्ष्मीचं प्रागट्य झालं आणि त्या जगदंबेने भगवंत विष्णूच्या गळ्यामध्ये वरमाळा टाकली. आणि त्या दिवसाला आपण स्टार्टिंग ऑफ दीपावली की मा जगदंबा भवानी श्री महालक्ष्मी त्यांनी विष्णू भगवंताच्या गळ्यात माळा टाकली, समुद्रमंथनातनं निघाले. आता मला एक सांगा, आपण 21व्या शतकात आहे, आपण 2, 5, 10 हजार लिटर दूध पण मंथन करण्यासाठी मशीना लागत आहे आपल्याला. त्या काळामध्ये त्यांनी समुद्राचं मंथन केलं. देव आणि दानव सगळे एकत्रित झाले आणि समुद्राला त्यांनी त्या सापाचा विडा घालून ते मंथन करून टाकलं. आणि इंडोनेशियामध्ये आजही त्या समुद्रमंथनाचं मंदिर आहे. तर हा ज्वलंत उदाहरण आहे. समुद्रमंथनाचे खूप अवयव, खूप पार्ट्स आणि खूप प्रमाण मिळतात. तर या समुद्रमंथनातनं महालक्ष्मीचं प्रागट्य झालं. तर महालक्ष्मीने भगवंत विष्णूला वर स्वरूपात चयन केलं. तेव्हापासून आपल्या इथं दीपावली उत्सव प्रारंभ झालं. जगदंबा कोणाकडं टिकत नाही. आपण म्हणतो ना, लक्ष्मी कुठं टिकत नाही, ते विष्णू भगवंताकडं त्यांनी विवाह केला आणि ते वैवाहिक जीवन प्रारंभ केलं. आपण समुद्राच्या तळामध्ये किती जाऊ शकतो माहीत आहे का?
नाही ते तर अंदाजच लागू शकत नाही. एक साधारण मनुष्य आहे ना, खूप झालं तर 300 मीटर आतमध्ये जाऊ शकतो. किती मीटर? 300 मीटर. जेव्हा 500 मीटर आतमध्ये आपण समुद्राच्या जातो ना, तर पाण्याची जी डेन्सिटी आहे त्याचं वजन आपल्या छातीवर येतो. एक एरोप्लेन ठेवलं ना छातीवर, किती वजन असतो तेवढं वजन आपल्या छातीवर येतो. बापरे. फक्त अर्धा किलोमीटर खाली गेल्यावर माणूस फुटून जातो. सबमरीन्स पाहिल्या आहे, पूर्ण लोखंडाच्या असतात, पण त्यांची ताकद कितपर्यंत आहे माहीत आहे? ते फक्त आणि फक्त 10 किलोमीटर खाली जाऊ शकतात. फक्त 10 किलोमीटर. फक्त 10 किलोमीटर. अंदाज लागू शकतच नाही की किती. समुद्राचं तळ कोणी गाठलं नाही आहे. ही पण एक निसर्गाची किमया आहे की देवाला कोणी चॅलेंज केलं नाही. तुम्ही रक्त बनवू शकता, हो तुम्ही सायंटिस्ट आहे ना, तुम्ही रक्त बनवू शकतात, पण त्या रक्तामध्ये 2 सेल्स असतात, एक व्हाईट आणि एक रेड. ते सेल्स म्हणजे काय? किडे असतात. ते किडे ना रक्ताला लोटत असतात आणि आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगला असतो. तुम्ही खूप हुशार आहे ना, तर बनवून घ्या, ब्लड बनवून घ्या. दम आहे तो बना लो. तर देवापुढं कोणी नाही, ते दैवी सत्तेला कोणी चॅलेंज करावं नाही, नतमस्तक व्हावं. वंदन से प्रभू बंधन में आते हैं. तुम्ही जितकी वंदना केली त्यांची तितकं ते बंधनात येतील. आणि कोणी इथं 500 वर्ष जगणार नाही. सगळ्यांना एक लिमिट दिलेली आयुष्याची, तेवढंच जगू शकतो. कोणी गॉड पार्टिकल शोधायला गेला की या पृथ्वीचं गॉड पार्टिकल काय आहे ते शोधूनही घेतलं तरी त्याचा उपयोग करू शकत नाही. कोणी सायंटिस्ट पण ऐकत असेल तर मी आताच सांगतो, यू कॅन सर्च द गॉड पार्टिकल बट यू कांट यूज इट. कारण की ते कसं वापरावं ते त्यालाच माहीत आहे. तर गॉड पार्टिकल आहे ज्याच्यातनं या सृष्टीची उत्पत्ती झाली आहे. बी लावल्याशिवाय झाड बनतो का? नाही बनत. तर तसं गॉड पार्टिकल असतोच. तर या समुद्रमंथनातनं निघालेलं, त्याच्यानंतर दुसरं, दीपावली का साजरा केली जाते? दुसरं कारण की पांडवांना वनवास झाला होता आणि ते याच दिवशी वापिस आले. हरगोविंद सिंगजी शीख धर्माचे याच दिवशी जेलेतनं सुटले. जैन लोकांचं महानिर्वाण दिवस याच दिवशी आहे. तर म्हणून खूप मान्यता आहे या गोष्टीची. याच्यात दीप प्रज्वलन करणे, आनंद उत्सव साजरा करणे, महालक्ष्मीचं मंत्र आहे ओम महालक्ष्मी नमः, ओम विष्णुप्रियायै नमः. या मंत्राची होत असेल तर 8 माळा जप करणे, कारण की ती अष्टलक्ष्मी आहे. अष्टलक्ष्मी 8 प्रकारची लक्ष्मी. पहिली गृहलक्ष्मी, वैभवलक्ष्मी, धनलक्ष्मी, राजलक्ष्मी, संतानलक्ष्मी. तुमची संतान वैभवशाली हो. तुम बिन यज्ञ न होवे, वस्त्र न कोई पाता, आणि खान पान का वैभव सब तुमसे आता. म्हणजे महालक्ष्मी प्रसन्न असली तर तुम्ही खाऊ शकतात. त्यांच्याशिवाय यज्ञ होऊ नाही शकत. त्यांच्याशिवाय, महालक्ष्मीशिवाय आपल्या इथं अन्नचं स्वाद पण नाही येणार, कारण की लक्ष्मी विना सगळं खोटं आहे. तर अशी अष्टलक्ष्मीची पूजा करणे आणि त्या अष्टलक्ष्मी मातेला प्रार्थना करावी. आणि या लक्ष्मी मातेचे 2 मंत्र मी तुम्हाला बोललो आहे. एक ओम महालक्ष्मी नमः, ओम विष्णुप्रियायै नमः. या दोघी मंत्रांची 8 माळा जपणे. तुमच्या इथं अष्टलक्ष्मी येईल आणि धन, वैभव, संपत्ती, संतती, सुख, या सगळ्या प्रकारचे सुख तुम्ही उपभोग करून जेव्हा तुमची मृत्यू होईल तेव्हा तुम्ही यमाच्या द्वारी नाही जाणार, तुम्ही देवलोकातच जाल. कारण की तुम्ही यमाची पूजा केली, या दिवाळीच्या दिवशी नरक चतुर्दशीची पूजा केली तर ते यम पण प्रसन्न होतात. गुरुजी, दिवाळीच्या 5 दिवसांमधून तर तुम्ही 3 दिवसाबद्दल तर सांगितलं. आता पुढचे म्हणजे बलिप्रतिपदा आणि भाऊबीजबद्दल थोडक्यात सांगा. दिवाळीचं सगळ्यांना समजवलं थोडक्यात. माझ्या अल्पबुद्धीने जेवढं मला समजलं ते मी समजवलं. आता राहिली बलिप्रतिपदा. बलिराजा हे शेतकरींचे राजा होते. भले ते दैत्याचे राजा होते, ते असुर होते, पण 3 पग पृथ्वी दान देऊन त्यांनी दाखवून दिलं जगाला की मी साक्षात विष्णू भगवंताला पृथ्वीवर आणू शकतो, एवढं माझ्यात सामर्थ्य आहे. तर असे बलिराजा, शेतकऱ्यांचं कल्याण हो, यांनी राजा बलीची पूजा करावी. प्रत्येक शेतकरीने आपल्या शेतामध्ये या दिवशी जाताना एक मातीचा दिवा आणि सरसोचं तेल आणि एक वाती घेऊन जायची आणि शेताच्या ईशान्य दिशेला हा दीपक प्रज्वलित करणे
शेणाने सारावा आणि तिथं दिवा लावून घेणे. असं केल्याने हा बलिराजा खूप प्रसन्न होतो आणि आपल्या वृंदावन आणि बाकीच्या बाजूला याच दिवशी भगवंत श्रीकृष्णाने गोवर्धन धारण केलं होतं. समयंतक नावाचा मेघ आला आणि त्यांनी संपूर्ण विश्व जलामय केलं. तर इतकं प्रचंड पाऊस होता की 3 तासामध्ये ते समयंतक मेघने अख्ख्या विश्वाला पाण्यामध्ये बुडवून टाकलं. त्यावेळेस भगवंत कृष्णाने गोवर्धन धारण केलं होतं. त्या दिवशी गोवर्धनाची पूजा होते बलिप्रतिपदेच्या दिवशी. तर ज्याला शक्य आहे त्यांनी गोवर्धन पूजा करायची. शेतकरी बांधवांनी त्या दिवशी शेतात जाऊन एक छोटीशी जागा शेणाने लिपून घ्यायची आणि तिथं एक दिवा लावून घ्यायचा. ज्याला शक्य आहे तेलाचा, ज्याला शक्य आहे तुपाचा, असं दीप प्रज्वलित करावा. वर्षभर ती जगदंबा भवानी तुमच्या शेतातनं धन, वैभव आणि तुमचं मान वाढवेल. अशा पद्धतीने शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात ज्या महालक्ष्मीचा वास असायला पाहिजे म्हणून हा दीपोत्सव साजरा करावा बलिप्रतिपदेच्या दिवशी. आता असतो भाऊबीजेचा. भाऊबीज म्हणजे काय? त्या दिवशी यम आणि यमुना हे 2 भाऊ बहीण एकमेकांना कधीच भेटले नाही. कधीच नाही. यमाला असं फील यायचं की मी अशुभ कामांमध्ये असतो. बरोबर. जसं मी मगाशी बोललो, डॉक्टरांना फील येतो की मी गायनॅक डॉक्टर आहे, मी देवालयात कसं काय जाऊ, मी शिवासूत झालेली आहे. तसं यमदेवाला असं वाटायचं की आपण अशुभ काम करतोय, आपण लोकांचं प्राण हरून आणतो. तर आपण आपल्या बहिणीकडे आपली वाईट दृष्टी घेऊन जायचं नाही आहे. तर ते कधीच जायचे नाही बहिणीकडं. बहिणीने खूप आग्रह केला आणि हट्टापायी ते पोचले आणि त्या दिवशी त्या बहिणीने औक्षण केलं भावाचं आणि यमाने ते औक्षण स्वीकारलं. खूप आनंदाने भोजन केलं, तिथं प्रसाद घेतला. त्या दिवसापासून आतापर्यंत भाऊबीजेला भावाला औक्षण ज्या बहिणीने केलं त्या भावाला कोणत्याही प्रकारचं दुर्मरण येत नाही आणि त्या दिवशी कोणत्याही भावाचं मृत्यू होणार नाही असं तिने वचन विष्णू भगवंताला मागितला होता. अशी आहे ही भाऊबीज. गुरुजी, लक्ष्मीपूजन करण्याची योग्य पद्धत आणि ती विधी कशी करावी? लक्ष्मीपूजन सायंकाळी सूर्य अस्तच्या वेळेस, सूर्य मावळताना गोरज मुहूर्त, जेव्हा गायी वापिस येतात चरून त्याला म्हणतात गोरज मुहूर्त. कोणतंही पंचांग बघायची आवश्यकता नाही. साधारण व्यक्तींनी, शेतकरींनी किंवा साधारण जे जीवन जगतोय आपण, व्यापारी लोकांसाठी नाही म्हणत आहे मी, यांनी साधारण जे जीवन जगतोय आपण, ज्याचे व्यवसाय नाही आहे, ज्याचे उद्योग नाही, त्यांनी सायंकाळी सूर्य अस्तच्या वेळेस जेव्हा गायी वापिस येतात त्याला गोरज मुहूर्त म्हणतात. त्या गोरज मुहूर्तावर एक पाट मांडावा. त्या पाटावरती गणपती बाप्पा, महालक्ष्मी, कुबेर भगवंत यांची पूजा करावी. पूजा षोडशोपचार पद्धतीने करावी. यूट्यूबला तुम्हाला खूप काही भेटेल की षोडशोपचार विधी काय असते. त्या विधीने देवाला आंघोळ घालावी. त्यांना वस्त्र, अलंकार, आभूषण, नैवेद्य लावायचा. नवीन झाडू घेणे, केरसुनी आपण म्हणतो. लोक मातीच्या महालक्ष्मी मातेच्या मूर्ती घेतात, ते चुकीचं. आपण धनत्रयोदशीच्या दिवशीच चांदीचा महालक्ष्मीचा सिक्का घेऊन घ्यावा. ज्याची ताकद कमी त्यांनी छोटा घ्यावा. हे काय देवाची अवहेलना होते. गणपती बाप्पा जे बसतात 10 दिवस त्यांचं तर विसर्जन आपण पाण्यात करून देतो, पण महालक्ष्मीचं लोक बाऊ टाकून देतात की ते मातीची महालक्ष्मीची जी प्रतिमा आहे ती तुम्ही पाण्यात विसर्जित केली तर तुमच्या घरातली लक्ष्मीच नष्ट होऊन जाईल. तर लोक काय करतात, त्या लक्ष्मीची मूर्ती जी असते ती एखाद्या मंदिराच्या बाहेर ठेवून देतात, एखाद्या ओपन स्पेसमध्ये ठेवून देतात. लोक गुटखे खात आहे, तिथं थुकताय, ते छोटे छोटे मुलं खेळताय, त्यांचे बॉल त्या लक्ष्मीला लागताय. तर या देवाची अवहेलना होते जी. असं व्हायला नको. आपण सनातनी आहे, आपल्या देवाचा अभिमान आपल्याला पाहिजे. तर अशा महालक्ष्मीची तुम्ही वर्षभर सेवा करत असाल तर मातीची मूर्ती आणा. त्यांना वर्षभर दिवा, पूजा, अगरबत्ती ते व्यवस्थित करा. नाही होत असेल तर एक चांदीचा शिक्का घ्यायचा, महालक्ष्मीचं पूजन त्या चांदीच्या शिक्क्यावरती तुम्ही करावा आणि दीप उत्सव साजरा करावा. महालक्ष्मीच्या पुढं काशाच्या वाटीमध्ये गाईचं तूप टाकून अखंड ज्योत लावावी आणि ती ज्योत जी आहे अखंडित प्रज्वलित असायला पाहिजे दुसऱ्या दिवसापर्यंत. लक्ष्मी मातांसोबतच
कुबेर महाराजांची पण पूजा का होते? एकदम छान प्रश्न विचारलाय. पण तुला सांगू इच्छितो की कुबेर भगवंत जे आहे हे लक्ष्मी सांभाळण्याचे देवत आहे. लक्ष्मी मातेला श्राप आहे, ती एक ठिकाणी जास्त वेळ राहू शकत नाही. ते फक्त विष्णू भगवंताकडेच टिकू शकतात. मनुष्याकडे लक्ष्मी माता आज तुमच्याकडं तो कल दुसरे के पास आहे. तर लक्ष्मी मातेला वरदान आहे, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरामध्ये त्यांना जावं लागतं. लक्ष्मी प्रसन्न झाली, लक्ष्मीने खूप वरदान दिलं तुम्हाला, खूप धनसंपत्ती देऊन चालले गेले. समजा लक्ष्मी मातेने तुम्हाला 10 लाख रुपये दिले. किती दिले? 10 लाख रुपये. पण ते सांभाळण्याचं काम कोणाचं? तर ते कुबेराचं. कोणाचं? कुबेरांचं. सद्बुद्धी, विवेक आणि हाऊ टू मल्टिप्लाय मनी हा काम कुबेराचं. व्यापारी ना, मोठं पोट, ते फोटो पाहिला का एकदम डिसेंट वाटतात ते. तर असे कुबेर भगवंत. तुमच्याकडे लक्ष्मी किती आली ती टिकायला पाहिजे आणि त्या लक्ष्मीचं विनियोग, सदुपयोग आणि मल्टिप्लाय व्हायला पाहिजे. त्यासाठी कुबेर भगवंताची पूजा करावी. कुबेर भगवंताचा फोटो प्रत्येकाने घराच्या उत्तर दिशेच्या भिंतीला लावणे. शक्य असेल कुबेर यंत्र खिशात ठेवणे. त्याच्याने तुम्हाला विवेक असा राहील. ते 1 लाखाचे 10 लाख होईल आणि 10चे 1 कोटी होईल. ही विवेक बुद्धी ते देतात. लक्ष्मी माता तर लक्ष्मी देऊन चालले जाईल. सांभाळायचं काम कोणाचं? कुबेराचं. तर असे कुबेर महाराजांची पूजा म्हटल्या गेली. गुरुजी, आता दिवाळी जसं जसं आपले युग बदलले गेले तर दिवाळी साजरा करण्याची पण पद्धत बदलली गेली. तर त्याबद्दल तुमचं काय पॉइंट्स आहेत? बघा, जसं काळ पुढं जात जाईल चेंजेस होत असतात. दीपावली दीपोत्सव नृत्य, गीत आणि कलेचा आहे. ज्याच्यात कला आहे, स्वयंपाक बनवायची, ते कलेने देवाला प्रसन्न करतात आणि महालक्ष्मीला नैवेद्य लावतात. ज्याच्याकडं हातात कला आहे ते छान रांगोळी बनवून आपल्या घरासमोर लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी जितकी सुंदर कला दाखवता येईल तेवढं करतात. ज्याच्यामध्ये नृत्य, गीत आणि भजनाचं कौशल्य आहे ते लोक रात्रभर भजन ठेवतात आणि त्या भजनाचा आनंद घेतात. याच्यात असतो सिंह लग्न. ते असतो रात्रीच्या वेळेस, रात्री 12 ते 3 मध्ये. जितकंही व्यापारी वर्ग आहे त्यांनी लक्षात ठेवावं की दुकान सिंह लग्नाच्या मुहूर्तावर उघडी ठेवावी. त्या सिंह लग्नाच्या वेळेस काशाच्या वाटीमध्ये गाईचं तूप टाकणे आणि अखंड ज्योत लावणे. ओम महालक्ष्मी नमः, ओम विष्णुप्रियायै नमः या मंत्राचं जप सतत करत राहणे. काही जुने व्यापारी लोक असतात ते सायंकाळी लक्ष्मीपूजन करत नाही. ते पूजन केव्हा करतात? रात्रीच्या वेळेस, जेव्हा सिंह लग्न लागतो. सिंह लग्न म्हणजे स्थिर लग्न असतो. या स्थिर लग्नावरती जेव्हा लक्ष्मी मातेचं पूजन केलं तेव्हा लक्ष्मी आपल्या इथं स्थिर होते, जात नाही. म्हणून सिंह लग्न आणि वृषभ लग्न या 2 लग्नाला महत्त्व असतो. गुरुजी, दिवाळीच्या काळात कोणत्या गोष्टी घरामध्ये टाळाव्यात आणि कोणत्या गोष्टी कराव्यात? असं आहे, दीपावलीच्या काळामध्ये आळस सोडून द्यावं. खूप लोकांना सायंकाळी 5-6 वाजले का झोप येते. ती लक्ष्मी यायची वेळ असते. जे लोक सायंकाळी 5:30 ते 7:30 मध्ये झोपतात घरामध्ये ते लोक लक्ष्मीपासून विन्मुख होत आहे. ते लक्ष्मी माता तुमच्या दारी येते आणि तुम्ही झोपून राहत आहे. तर आयुष्यभर असं झोपून राहाल आणि तुमचे भाग्य झोपून जातील. तर म्हणून टाळाव्या या गोष्टी. सायंकाळी झोपायचं नाही, सायंकाळी अति खाणे नाही. लक्ष्मी मातेची वेळ असते त्यावेळेस दीपोत्सव करणे, दीपावली लावणे, रांगोळी लावणे, चांगल्या गोष्टी करणे, भजनाचा, कीर्तनाचा काही कॅसेट असेल यूट्यूबला ते भजन, लोकगीत, जे काही भक्तिभावाचे गीत असतात ते गीत लावणे. आणि लक्ष्मी मातेची 5 दिवस जे लोक रोज सायंकाळी 6 ते 7 मध्ये सूर्यास्ताच्या वेळेस सहकुटुंब शक्य असेल तर आरती करावी. हिंदी, मराठी ज्याही भाषेमध्ये तुम्हाला आरती जमत असेल ती आरती करावी मातेची. 5 दिवस लक्षात ठेवायचं, धनत्रयोदशीपासून तर भाऊबीजेपर्यंत हे 5 दिवस रोज सायंकाळी जगदंबेची आरती करावी. महत्त्वाचं गाईचं शेण, तर शक्य असेल तर शेणाने सारून घ्यावं. अंगण असतं ते, जे फ्लॅटमध्ये असतात, बिल्डिंग्समध्ये असतात त्यांनी थोडंसं शेण आणून घ्यावं आणि उंबरठ्याला लावून घेणे.
तुमच्या इथे लक्ष्मी येईल. उंबरठ्यावरती 2 दीपक लावायचे. फटाके फोडताना लोक म्हणतात की वातावरण खराब होतो, असं होतं. ते योग्य आहे त्यांचंही म्हणणं. तर त्या गोष्टी आपण लक्षात घ्याव्या की फटाके असेच फोडा की कोणाला त्रास होऊ नये आणि ॲटमॉस्फिअर पण डिस्टर्ब व्हायला नको. ॲटमॉस्फिअर तुम्ही जितकं डिस्टर्ब केलं पुढं भविष्य डिस्टर्ब होतो. पहिलेच्या काळात दिवाळीमध्ये कोणी फटाके नाही फोडायचं. गीत आयोजन केले जायचे, भजन आयोजन केले जायचे आणि देवाचं पूजन व्हायचं. चांगले वस्त्र आभूषण घालून आपले नातेवाईकांना भेट घेणे, आशीर्वाद घेणे या गोष्टी चालायच्या. तर आपण त्या पद्धतीने आपण चालूयात. आणि हा दीपोत्सव आहे. दीप जलाते चलो, ज्योत से ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, और राह में आए जो दीन दुखी सबको गले से लगाते चलो. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लक्ष्मी आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून आणण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजे? वास्तूच्या अनुसार शेण असतो ना गाईचं, तो घरामध्ये वास्तूमध्ये नवीन चैतन्यता आणि शक्ती देतो. महालक्ष्मीचा वास असतो त्याच्यात. आपण प्रत्येक व्यक्ती ज्याला शक्य नसेल त्यांनी फक्त उंबरठा का असेना शेणाने लिपून घ्यावा दिवाळीच्या दिवशी. वास्तूमध्ये दिवाळीच्या आधीच साफसफाई खूप झालेली असते, पण सरसोच्या तेलाचा दिवा जो असतो ती नेगेटिव्हिटी काढून देतो. किंवा तेलाच्या दिव्यामध्ये सरसोचे दाणे टाकून देणे आणि घराच्या ईशान्य दिशेला लावून देणे. त्याच्याने सकारात्मकता खूप वाढेल आणि घरात नवीन चैतन्यता येईल. गुरुजी, पुजारी म्हणून दिवाळीच्या काळात तुमच्या कोणत्या जबाबदाऱ्या वाढतात? दिवाळीच्या दिवशी प्रत्येकाला असं वाटतं की गुरुजी आपल्या इथे यायला पाहिजे. आता आपण प्रत्येक ठिकाणी पोचू शकत नाही. ती एक खूप मोठी जबाबदारी असते. तर शक्यतो मी प्रत्येकाला एकच सांगतो की फोनवर आपलं बोलणं होऊन जाईल. ती जबाबदारी खूप वाढते की प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य नसतं. पण एक अध्यात्माच्या ठिकाणी असल्याने प्रत्येकाला असं हवं असतं की गुरुजींनी एकदा आपल्या इथं यावं. ही जबाबदारी खूप मोठी असते. तुमच्या आल्याने कसं असतं, प्रत्येकाच्या मनात असतं की गुरुजी आलेत म्हणजे एक पॉझिटिव्हिटी निर्माण होईल. येते. आणि आपण देवस्थानात असतो 24 तास, तर हे पाय देवालयात फिरत असतात, तर ते पण एक त्यांचं वैभव असतो की नाही देवाच्या इथून आले तर गणपतीच आले आपल्या इथे. तुमच्यामध्ये दिवाळीच्या या शुभ सणात लोकांच्या जीवनात काय मुख्य संदेश द्याल तुम्ही? मुख्य संदेश एकच आहे प्रत्येकाला, सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः. सगळ्यांनी सुखात आणि आनंदात, कोणाची ईर्ष्या न करणे. कोणी खूप धूममध्ये दिवाळी बनवतोय, त्याच्या सामर्थ्याने बनवतोय. कोणी खूप कमीमध्ये बनवतोय. कोणाला कमी लेखू नये, कोणाला मोठं लेखू नये. हा कालचक्र आहे. आज त्यांचे कमकुवत दिवस आहे, उद्या कोणाचे येईल, केव्हा कोणाचा कालचक्र बदलतो. तर कोणाला हिणवू नये. आनंदाने हा सणाचे साजरा करावा आणि सगळ्यांनी खूप आनंदी राहणे, खूप मालपाणी खा, खुश राहा. तरी सर्व व्ह्युअर्स जे बघतायत आणि तुम्ही इतकी मेहनत घेताय, सगळ्यांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. तुमच्या घरी धनधान्य सुख समृद्धी असो आणि सगळ्यांची खूप प्रगती हो. वातावरण दूषित होऊ नये. फटाके कमी फुटले चालेल. निसर्गाचं आपण भान ठेवूयात आणि दिवाळी आनंदाने साजरा करूयात. सगळे आप्तेष्ट, स्वजन आणि मित्र यांना सोबत घेऊन मनात कोणती कटुता न ठेवता दीपावलीचा उत्सव सगळ्यांनी साजरा करावा. गणपती बाप्पा मोरया. गुरुजी, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुखटोस करून दिवाळीचे खूप खूप शुभकामना.